पनीरची तीच तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने पनीरची एक छानशी भाजी करून बघा. अतिशय स्वादिष्ट लागते. ट्रस्ट मी, ही भाजी जर तुम्ही करून बघितलीत ना तर तुम्ही बाकीच्या पद्धतीने भाजी करायला विसराल, इतकी स्वादिष्ट होते ही भाजी. चला तर मग बनवूयात पनीर घोटाळा. हां, नावात घोटाळा आहे पण चवीमध्ये मात्र अजिबात घोटाळा नाही हो. अतिशय उत्तम चवीची ही भाजी तयार होते. पहिल्यांदा आपण मस्त ताजं ताजं मऊ पनीर खिसून घ्यायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये बटर घालायचं आहे, त्याच्यासोबत तेलही घालायचं आहे. छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत. जिरे छान फुलल्यानंतर बारीक चिरलेले 2 मध्यम आकाराचे कांदे याच्यामध्ये घालून घ्यायचे. कांदा छान आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचा आहे, मस्त लालसर करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे. आता घालायची आहे आलं लसूण पेस्ट. परत एकदा छान परतून घेऊयात. सगळं तांबूस रंग होईपर्यंत परतायचं आणि याच्यानंतर ढोबळी मिरची घालायची आहे बारीक चिरून. तीही छान परतून घेऊयात. एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा, तो छान परतून घ्यायचा. मऊ होण्यासाठी आपण मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे पटकन शिजेल. आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मसाले. हळद, लाल तिखट, धनेपूड, चाट मसाला आणि महत्त्वाचा म्हणजे पावभाजी मसाला घालायचा आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं म्हणजे छान असे भाजीचा जो मसाला आहे शिजेल आणि एकसारखं होईल. पाणी घालून झाकून ठेवूयात. 5 ते 10 मिनिटं शिजू द्यायचं आहे. झाकण उघडून बघायचं आणि मस्त असं भाजीला तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण खिसलेलं पनीर घालून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ करायची नाही आहे भाजी किंवा खूप जास्त घट्टही नाही करायची. मीडियम कन्सिस्टन्सी होण्यासाठी आवश्यक एवढं पाणी घालून घ्यायचं आणि मस्त झाकून ठेवायचं. 10 ते 15 मिनिटं छान शिजू द्यायची आहे भाजी. चांगली ब्लेंड झाली पाहिजे. सगळे मसाले पनीरमध्ये उतरले गेले पाहिजेत. अशा पद्धतीने मस्त असं कट आलेला आहे, लाल रंग आलेला आहे भाजीचा. आता वरून थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची आहे आणि हिरवीगार अशी फ्रेश कोथिंबीर घालून मस्तपैकी गरमागरम ही भाजी खायला घ्यायची. तुम्ही बटर गार्लिक नान किंवा घरच्या पोळीसोबत तूप लावून केलेल्या फुलके असतील तर फुलक्यासोबत मस्तपैकी एन्जॉय करू शकता. खूप मस्त लागते ही भाजी. पावभाजीच्या मिळती-जुळती चवीची ही भाजी तयार होते. अशा पद्धतीने मस्त हेल्दी आणि टेस्टी ही भाजी नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवीन नवीन छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.